तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता हिला बांधायचं बाहेर तर उजेड पडला आहे. आज उशीर झाला हिला बाहेर काढायला. बरं झालं गोमतार केलं नाही मी घरात. ए थांब जायचं बाहेर. चला बस इथं दूध काढायला वेळ येईल. 15 मिनटं लगेच दूध पण काढायचं आहे. आता मी आलो तर आपल्या काटमातल्या शेतात. तर म्हणजे आई मी पप्पा तिघं पण आलो. आई मी मागून आलो. आपले गुरं आज लय लवकर दूध काढायचं झालं ना तेव्हाच पप्पांनी गुरं आणली होती, कारण की दुपारून पप्पांना बीडला जायचे ना, म्हणजे आई पप्पांना दोघांना पण बीडला जायचे. तर त्याच्यामुळं गुरं आज आपले लवकर चरायला आलेत. लवकर चरायला येऊन दुपारी परत जातील. आणि तिकडं वरच्या शेतातला ऊस आता तोडायला चालू आहे आणि तिकडं ट्रॅक्टर भरायला चालू आहे ह्या शेतातलं. म्हणजे ह्याच्या अगोदर 1-2 खेपा गेल्यात वाटतंय. म्हणजे मला पण नक्की माहीत नाही. मी पण दाऱ्यावरचे आज दिवसभर, पण मी आता आईला इकडं सोडायला आलो होतो. मला परत दाऱ्यावर जायचे. आपली ज्वारी आणि बनसी गहू भिजवायचं चालू आहे. तर मी आलोय ज्वारीच्या दाऱ्यावर. ही आपली रोजची ड्युटी. अरे यार मित्रांनो, कशाला यार ही ज्वारी भिजू मी. हे बघा ही तर सगळी लोळी. हे बघा ही लोळी. वाऱ्याचं जरी काय नाही रे, किमान कडबा तरी होईल. पण हे डुकरांनी बघा ना समोर ज्वारीत केलंय काय. तर आता हे बघितलं ना, तर आता माझा आवाज येते ना, तर त्याच्यामुळे ते गेले पण असतील. पण हे ज्वारीचे कंस बघा. आणखीन याला ज्वारी यायची. हा चुरा भुगा केलाय. डुकरांना लय नुकसान केलंय. हे मी त्या दिवशी बघितलं नव्हतं. म्हणजे मागच्या वेळेस भिजवताना ज्वारीत आलो होतो ना, तर त्यावेळेस डुकरांनी असं नुकसान केलं नव्हतं ज्वारीचं. हे बघा सगळी ह्याची कुट्टीच करून ठेवली ज्वारीच्या पाल्याची सगळी. ही कंस बघा. हे बघा ही कंस अशी खाली पडलेत. हे जर माहीत असतं ना, म्हणजे बघितलं असतं ना, तर आपण हरभऱ्याला तार लावायच्या वेळेस ज्वारीला पण तार लावली असती. पण आता थोड्यासाठी ज्वारीला तार नको. पण पुढच्या वर्षी मात्र ना झटका मिशन आपल्याला घ्यायची, 100% घ्यायची आणि पूर्ण शेताला तार लावून घ्यायची. कारण की थोडंफार खाल्ल्यावर काय वाटत नाही. म्हणजे डुकरांनी पण खायला पाहिजे. आता सगळ्यांनीच तार लावल्यावर डुकरं पण कुठं खाणार ना, त्याच्यामुळे डुकरांनी खायला पाहिजे. पण हे बघा ना, हिथं काय नुकसान केलं आहे. हे बघा हिथं. आणि वाऱ्याने कमी आणि डुकरांनी जास्त त्रास दिला आहे. आता हे खाली कणीस जे आहे ना, हे डुकरांनी असं केलं आहे, कारण की वारं एवढं जमीन लेवल नाही करत. परत हे बघा हे जे इथून उपटलं आहे ना, आता हे वारं करतच नाही. हे डुकरामुळे झालं आहे. आता हे बुडापासून निघले तर उपयोगच नाही. त्या बघा समोर पण सगळी ज्वारी लोळवली. त्याच्यामुळे डुकरांना यावर्षी संपलं. आता थोडंसंच राहिले, त्याच्यामुळे जाऊ द्या. पण पुढच्या वर्षी मात्र सगळी आपल्याला तार लावून घ्यायची पूर्ण शेताला. कारण काय होतं, कधी हरणं पण येत असतात. मग त्याच्यामुळं हरणांना मोरांना त्रास नको. ससे असतात लोकलचे, तर त्याच्यामुळे आपण काही तार वगैरे लावत नाहीत. पण आता पुढच्या वर्षी नक्की लावायची, कारण की डुकरं एवढा त्रास द्यायला लागले ना, तर मग काय विषयच नाही. कारण की वाऱ्याने जर ज्वारी लोळली ना, तर काय होतं माहिती आहे का, की आपल्याला ज्वारी भेटत नाही. म्हणजे ज्वारीचं जे धान्य असतं ना, ते भेटत नाही. पण गुरांना चारा तर भेटतो ज्वारी लोळल्यावर. मग त्याच्यामुळे ज्वारी लोळती तरी पण मी भिजवतोय, कारण की गुरांना पण होईल. पण डुकरांनी जर असा त्रास दिला ना, तर मग गुरांना पण खायला भेटणार नाही. मग त्याच्यामुळे डुकरांचा उपाय करायचाच पुढच्या वर्षी नक्की. कारण डुकरं खातात कमी आणि लोळतात जास्त. तर आम्ही बनसी गव्हाचा दारा बघायला आलो. पलीकडे हिरवा गहू आहे ना, तिकडं हिरवा आहे आणि इकडं गहू आता वाळायला लागला आहे. म्हणजे कलर बदलायला लागला आहे. पानं पण बघा, हिरवे पानं लयच कमी आहेत. पलीकडं तर नाहीतच हिरवे पान नाहीत. आणि काड्या पण वाळून गेल्या त्याच्या. म्हणजे काड्या ओल्यात, कलर तसा दिसतो आहे. एक 7-8 दिवसात वाळून जातील काड्या. म्हणजे जास्तीत जास्त 10 दिवसामध्ये हा गहू काढायला येईल. बनसी गहू 10 ते 15 दिवस, म्हणजे कमीत कमी 10 दिवस घेईल, जास्तीत जास्त 15 दिवस घेईल. आता हे कुसळत नाहीचे वरचे, हे काय म्हणतात त्याला, माझं नाव आठवत नाही. तर हे काळं होईल हळूहळू. व्हायला पण लागले कुठं काळं. बघता गहू मोठा पण झाला आणि काढायला पण आला. आपली ज्वारी भिजवायची चालू आहे. लाईट जायला अर्धा तास बाकी. आता जातो घरी, हातपाय धुतो आणि जातो घरी. अर्धा तासाचे दारे तर लावलेत मी. जाता शेतासाठी एवढा घास नेतो.